हॅलो फ्रेंड. आज आपण फ्लावर, वाटाणा, बटाटा, टॅमॅटो, कांदा ह्याची आपण एक सुंदरशी रेसिपी बनवणार आहोत. तर मी आता स्टार्ट करते. कसं करायचं, काय करायचं ते तुम्ही एकदा पाहून घ्या आणि आवडली तर नक्की एकदा ट्राय करा. तर आपण बघा, एका पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ घातलं आणि मीठ घातल्यानंतर आपण फ्लावर जरा उकळून घेऊया. आता बघा, कढई आहे ना, गरम करायला ठेवली मी आणि त्याच्यामध्ये मोहरीचं तेल वापरते मी. अशी भाजी मोहरीच्या तेलामध्ये खूप सुंदर होते. तर बघा, तेल चांगलं तापलेलं आहे. तर आपण जिरे घालून घेऊया. जिरे घातले की आपण लगेचच कांदा घालूया. तर बघा, आपला कांदा छान प्रकारे लाल झाला आहे. आता आपण टॅमॅटो टाकूया. टॅमॅटो टाकल्यानंतर मीठ घालूया. आपल्या भाजीला जेवढं मीठ लागतं ना तेवढंच घालायचं. त्याच्यामुळे काय होतं, टॅमॅटो लवकर शिजतो. आणि टॅमॅटो शिजेपर्यंत आपण हा जो मसाला आहे ना, हा मसाला मी घरी बनवते आणि बाहेरचा मसाला टाकला घरीच बनवते. हा मसाला आपण नॉनव्हेजला पण वापरू शकतो, व्हेजला पण वापरू शकतो. एवढा टेस्टी मसाला आहे ना, खूपच सुंदर आहे. बघा, टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेला आहे. तर याच्यामध्ये आपण हा घरी मसाला बनवला तो टाकू. आपल्याला जसं तिखट हवं ना तसं टाकायचं. आम्ही थोडं जास्तच तिखट खातो. याच्यात काहीही टाकायची गरज नाही. मी सगळे मसाले, हळद वगैरे सगळं टाकलेलं आहे. मसाला टाकल्याबरोबर थोडा सुंदर सुगंध सुटला. भाजून घ्यायचं चांगला मसाला. तर मसाला जर रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी या मसाल्याची रेसिपी जरूर वापरेन. कलर पण बघा किती सुंदर आहे. थोडंसं असं चालेल छानपैकी. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या आपण टाकून घेऊया. आपण कोथिंबीर पण टाकून घेऊया. परतून घ्यायचे. फ्लावर आपण उकळून घेतलेली आहे. छान दिसते ना भाजी. माझ्या घरामध्ये ही भाजी सगळ्यांना खूप आवडते. हप्त्यातून एकदा तरी मी बनवतेच ही भाजी. असं परतून घेतलं ना, थोडंसं आपलं पाणी टाकायचं. सुकीच करायची भाजी आपल्याला. थोडंसं पाणी टाकायचं, शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आणि कमी गॅसवर ही भाजी 15 ते 20 मिनिटं शिजवायची. आणि बघा, एकदा खाऊन बघा, बनवून बघा. इतकी सुंदर होती ना, खूपच सुंदर होती.
थँक्यू तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल.